नमस्कार मित्रांनो, माझे चॅनल इसेन्शियल्स ऑफ मॅनेजमेंटमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. या चॅनलचा मुख्य उद्देश सर्वसाधारण व्यवस्थापन शास्त्र आणि विशेषतः पर्यावरण, आरोग्य आणि सुरक्षा व्यवस्थापन या विषयाच्या शिक्षण एवं प्रशिक्षणाचे उच्च मानक विकसित करणे हा आहे. चला तर बघूया प्राचीन भारतीय ज्ञानातील प्रबंधनाचे धडे या मालिकेतील धडा 7वा. इथे आपण संघटन, टीमवर्क, एकात्मभाव, एकात्मता याबद्दल काहीतरी जाणून घेऊया. हा श्लोक साधारण सगळ्यांना माहिती आहे, पण याचा अर्थ सगळ्यांना माहिती असतोच असे नाही. हा श्लोक काय म्हणतो, त्याचा तर्जुमा काय आहे? ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सहवीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. आता याचा अर्थ समजून घेऊया. मित्रांनो, गमतीचा भाग हा आहे की हा श्लोक गुरु म्हणजे शिक्षक आणि शिष्य यांनी व्यक्त केलेली एक असामान्य इच्छा आहे. म्हणजे इथे गुरु आणि शिष्याचा संबंध आहे या श्लोकाशी. ते दोघंजण काय मागतायत देवाजवळ ते बघूया. ओम देव आम्हा दोघांचे रक्षण करो, देव आम्हा दोघांचे पोषण करो. आपण सामंजस्याने, ऊर्जा आणि जोमाने एकत्र काम करूया. आपण दोघेही बलवान होऊया. आपला अभ्यास ज्ञानवर्धक होवो आणि शत्रुत्वाला जन्म न देवो. आपण एकमेकांचा द्वेष करू नये. ओम शांती शांती शांती. मित्रांनो, हा श्लोक म्हणजे एकात्मभाव आणि एकतेच्या इच्छेचे मूर्त स्वरूप आहे असं तुम्हाला नाही का वाटत? मित्रांनो, हा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद. पुढचा व्हिडिओ धडा 8 अवश्य बघा. त्यामध्ये परत आपण एकदा टीमवर्कबद्दल बोलणार आहोत. संघटन ही शक्ती. मित्रांनो, या चॅनलला लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. शुभ दिन.